नमस्कार मित्रांनो, कसे आहात? ठीक आहात ना? तर उद्या आहे पाडवा आणि पाडव्याच्या निमित्ताने मी आज देवपूजा करायला घेतली आणि आई सर्वांना खाली घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता हिला आवरायचं आहे आणि आज मी आईला मळवट भरणार आहे. खूप दिवस झाले मी मळवट भरलेली नाही आहे, कारण कलरने सगळं खराब होतं म्हणून मी काय मळवट भरलीच नव्हती. पण आता मी मळवट भरणार आहे आणि ते कशा पद्धतीने भरणार आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे. तर हे बघा, बाकीची तयारी इकडे म्हणजे बाकीचं देव आवरून झालेलं आहे. हे सगळं इकडं तुम्ही पसारा बघू शकता. आणि ही आपण गेल्या आठवड्यातच म्हणजे 5-6 दिवसाखालीच आपण पूजा केली होती. तर मी ह्या पद्धतीने साडी नेसवली होती. बघूयात आत्ता कसं जमतं आपल्याला, किंवा साडी घालावी लागेल का काय असं मला आता माहिती नाही. ते असं एकदम सुचलं जातं साडी नेसवायच्या त्यावेळेस तसा प्रकारे अशा पद्धतीने मळवट भरलेला आहे. अजून डेकोरेट ह्याचं राहिलेलं आहे करायचं आणि ते लवकरच मी करते. तर तुम्ही बघा मी कसं करत आहे. तर हे आहे स्टोनचं, हे जे मी घेतलेलं आहे. माझ्याकडे ही एक शिल्लक होती मग म्हणलं चला आपण एक छान पद्धतीने मळवट भरूयात. तर मी हे याचा वापर करणार आहे आता. तीच आता शेवटची आशा कळावे तुमची आनंदी. हे मी अशा पद्धतीने याचं मळवट भरत आहे. हो जाईल. तुम्हीच दिलात. तुमच्यासाठी राहण्याची खोली सुद्धा बदलली जाणार आहे. अशा पद्धतीने मी हे लावलेलं आहे. आणि बघा, हे आणखीन छान दिसते कारण मी हे वरती पण लावलेलं आहे. आणि इथं काय करता येत असेल तर बघते मी. आणि इथे मनाशी पक्क केलं. बघा, टिकली लावून घेतलेली आहे. आणि ह्याला आणखीन थोडंसं आपल्याला डेकोरेट करायचं आहे. गंध वगैरे जे काय असेल ते करायचं आहे. अशी मस्त काजळ लावून घेतलेली आहे. आणखीन थोडा तुम्ही बघू शकता, हे भुया आहेत मी जे काढून ठेवलेले होते. आता हे लावून घेऊया. कृष्णाला व सासूबाईंना त्यांना म्हणावं मला त्यांची खूप आठवण. अशा पद्धतीने हे भुया मी लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आणखीन थोडंसं राहिलं ह्याचं करायचं, ते मी करून हे झालेलं आहे आपलं मळवट वगैरे भरून. तर बघा, मी अशा प्रकारे मळवट भरलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने मी भरलेले मला असं वाटतं. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, खूप छान दिसते. तर आता आपल्याला देवीला साडी नेसवायची आहे. तर बघूयात आता कसं जमतं तसं आपण नेसूयात. तर मळवट कसा भरलेला आहे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. बघा मित्रांनो, गेले 1 तास झालं मी ही साडी नेसवते. तुम्ही बघताय ही साडी 1 तास झालं मी ही साडी नेसवते, कारण ती साडी मी जास्ती वेळ देवीला वापरलेली नाही आहे. आणि त्याचं ब्लाऊज मी अजून शिवलेली नाही आहे आणि मी सुद्धा घातलेली नाही आहे. ती एक मला वाटतं की कदाचित मी एकदा घातली असेल ती साडी, एकदा ती साडी तिला नकोच आहे. गेले 1 तास झालं मी ही साडी नेसवते, पण तिला ती साडी नेसायचीच नाही आहे. शेवटी मी ती साडी काढून फेकलेली आहे. आणि ही साडी तुम्ही बघू शकता, ही साडी माझ्या भावाच्या लग्नातली आहे. प्युअर सिल्क पैठणी आहे ही साडी पैठणी. तिला म्हणलं मी, ही साडी तू घालणार आहेस का? कारण आत्ता मी लगेच ती साडी कपाटातून काढली ही वाली आणि ह्याच्या निऱ्या बनवले मी. तर हे बघा किती छान पद्धतीने लगेच निऱ्या झालेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, एकाच ह्याच्यामध्ये मी हे निऱ्या बनवलेले आहे. म्हणजे हिला ही साडी नेसायची आहे. तर कसं असतं बघा देवीचं, ही साडी नवीनच आहे आणि तिला ती साडी नको होती. उद्या पाडवा आहे, पाडव्यानिमित्त तिला हीच साडी घालायची होती. म्हणून ते मला खूप वेळ झाला त्रास दिला, तिने ती साडीच घातली नाही. आणि आता ही साडी मी ट्राय केली तर आता ही लगेच व्यवस्थित ह्याच्या निऱ्या वगैरे बसलेल्या आहेत. तर आता मी लवकरात लवकर आवरते, कारण दिवा लावायचा खूप टाईम झालेला आहे आणि खूप घरात पसारा आहे. बघा, हे बघा, हे बघा, काय करावं.
बघा आता 8 वाजायला लागलेत. हे सगळं कधी आवरायचं सांगा बरं. आता ही साडी मी नेसवली तर पटकन झटकन घातली पण. हे बघा व्यवस्थित नेऱ्या वगैरे सगळे व्यवस्थित सगळं काही आलेलं आहे. आणि आता हे आणखीन खूप आवरायचं बाकी आहे आणि 8 वाजायला लागलेत. काय करावं काय कळत नाही. हिला दागिने वगैरे घालायचे आहेत तर चला मी पटकन आवरून घेते. बघा आता किती छान तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण तयार झालेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे आता शृंगार झालेला आहे. असा हा मळवट, हे बघा हे दागदागिने, गुडिया उद्या पाडवा आहे तर साखराचा हार, साडी, घुंगट पण घातलेली आहे. कारण हे सगळं आज बहुतेक तिला पाहिजे होतं त्यामुळं ती ती साडी घालतच नव्हती आणि आत्ता साडी घातलेली आहे. पूर्ण शृंगार तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता. तर कसा वाटला आज तुम्हाला आईचं नटणं आणि तिचा हट्ट नक्की कमेंट करून सांगा. हे बघा आता पूर्ण तयार झालेली आहे आणि ह्या अशा पद्धतीचा पूर्ण शृंगार झालेला आहे तुम्ही बघू शकता. आता मात्र ही साडी तिला आवडलेली आहे आणि व्यवस्थित नेऱ्या वगैरे बसलेले आहेत तुम्ही बघू शकता. पूर्ण देवपूजा आता तयार करून झालेला आहे. हे बघा चुनरी बिंद्री आज खूपच छान दिसते आई. हे बघा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.